नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आत्ता माझ्याबरोबर ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी आजपर्यंत 5 टर्म नगरसेवक म्हणून कारकीर्द गाजवलेली आहे आणि महानगरपालिकेमध्ये ज्यांचा आवाज चालतो, महानगरपालिकेमध्ये ज्यांची एक लिगसी आहे, अशा नगरसेवकांमध्ये जे एक आहेत त्यापैकी एक आहेत श्री संजय देवराम भोईर. दादा, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. संजय भोईर यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी गप्पा मारतो आहोत. आणि आत्ता बोलत असताना मला असं कळलं की दादा 54 वर्षाचे आहेत. खरं सांगतो, अजिबात वाटत नाही तुम्ही 54 वर्षाचे. क्या राज आहे इसका? नाही, याच्यामध्ये कसं आहे की वय हा त्या ठिकाणी फॅक्टर हा पकडला जात नाही, पण त्याच्यामध्ये आपल्या एक लोकांमध्ये मिसळून जो दिवस त्या ठिकाणी जातो त्याच्यामध्ये वय आपल्याला त्या ठिकाणी माहीत पडत नाही. आणि लोकांच्या याच्यामध्ये जी कामं आपण करतो तर त्यांचा आशीर्वाद जो मिळतो आपल्याला, आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही भोईर कुटुंब त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्या याच्यामध्ये कसे दिवस त्या ठिकाणी कसे जातात हे कोणाला त्या ठिकाणी माहीत पडत नाही. त्याच्यामुळं वय हा कुठं असं दाखवण्याचा प्रयत्न किंवा दाखवण्यासाठी त्या ठिकाणी कुठं गेलो नाही. पण वय जरी 54 त्या ठिकाणी जरी झालं तरीही आपण आपल्या ह्या संपूर्ण शहरासाठी त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल आणि शहराला काय देता येईल हा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं वयाचं त्या ठिकाणी कुठं फॅक्टर त्या ठिकाणी. मला असं हे विचारायचं आहे की एवढं फिटनेसचं रहस्य काय? ह्याच्यामध्ये पूर्वीपासून जी मेहनत आम्ही केलेली आहे त्याच्यात स्पोर्ट्सच्यामध्येही त्या ठिकाणी मी आजही त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे. आणि जी मेहनत त्या ठिकाणी केली होती हे लहानपणापासून जर एक विचार केला की आपण कसं त्या ठिकाणी आपलं घर प्रपंच त्या ठिकाणी चालवायला पाहिजे, हे गरिबीतनं आम्ही त्या ठिकाणी जे दिवस काढलेले आहेत. हे जर मी माझं जर सांगितलं की ज्यावेळेस नाना त्या ठिकाणी नगरसेवक नव्हते त्यावेळेस आमचं जे व्यवसाय त्या ठिकाणी होतं, हा व्यवसाय त्या ठिकाणी दुधाचा व्यवसाय त्या ठिकाणी. बरोबर. आणि या दुधाच्या व्यवसायामध्ये आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नाना नगरसेवक झाले, त्याच्यानंतर मी माझ्या हातात त्या ठिकाणी मी सांभाळला. आणि त्या ह्याच्यातनं मी जवळजवळ 200 म्हशी त्या ठिकाणी आमच्या होत्या. आणि दूध आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा ठाण्याला जांभली नाका जर आपण बघितला तर जांभली नाक्यावरती आम्ही जाऊन दूध काढायचं. म्हणजे सकाळी 2-2:30 वाजता उठायचं आणि त्याच्यानंतर ते दूध त्या ठिकाणी आपल्या सोसायटीमध्ये आणि आजूबाजूला त्या ठिकाणी दिल्यानंतर आणि मग राहिलेलं असेल ते आपण जांभली नाक्यावरती जो मार्केट त्या ठिकाणी नाक्यावरती दूध व्यवसाय त्या ठिकाणी करणारे लोक असायची तर ती दूध आम्ही तिथं घेऊन जात होतो. तेव्हापासून जी मेहनत आम्ही केलेली आहे म्हणजे ती दिवस रात्र मेहनत जी आहे आणि त्या ह्याच्यातनं मग ते करून आणि शाळा आणि या सर्वच गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि जी मेहनत आम्ही केलेली आहे आणि त्या ह्याच्यातनं स्पोर्टच्या माध्यमातून आम्ही पुढे जाण्याचं, मग क्रिकेट असेल किंवा कबड्डी त्या ठिकाणी असेल, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करून एक्सरसाइज जी आहे ती एक्सरसाइज करण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामुळंच आज या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही आहोत. फिटनेस आहे. फिटनेस म्हणजे नानांची म्हणजे देवराम भोईरांची खूप जबरदस्त अशा प्रकारची लिगसी आहे. आणि त्याच्यातनं आज संजय देवराम भोईर हे ह्या सगळ्यातनं त्यांनी स्वतः ठसा उमटवलेला आहे. ऑफकोर्स नानांचे आशीर्वाद आहेतच, पण मला आठवतं पहिली जी निवडणूक होती माझ्यामध्ये 97ची इलेक्शन, 97चं पहिलं इलेक्शन होतं आणि त्यावेळेस संजय भोईर अपक्ष म्हणून निवडून आले होते. करेक्ट? बरोबर. पहिल्या निवडणुकीचा एक्सपिरियन्स कसा होता? पहिल्या निवडणुकीचं म्हणजे 1997ला ज्यावेळेस जी निवडणूक लागली होती आणि लोकांचं त्या ठिकाणी मत होतं की नाना दुसऱ्या कोणाला त्या ठिकाणी जर निवडून आणत असतील तर आपल्या घरातला माणूस त्या ठिकाणी का आणत नाही. म्हणून त्यांनी 97ला ज्यावेळेस काँग्रेसमध्ये ज्या नाना होते आणि काँग्रेसमध्ये असताना तेव्हा नानांना काँग्रेसचं तिकीट दिलं आणि लोकांनी सांगितल्यावर मागणीनुसार त्या ठिकाणी जी लोकांनी उचल धरली होती त्याच्यामध्ये मी अपक्ष उभा राहिलो होतो. आणि अपक्ष उभा राहिल्यानंतर आज म्हणजे जर बघितलं की अपक्ष ही जर सीट काढायची जरी विचार केला तर हा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये अपक्ष म्हणून मला लोकांनी उभा केला. नानांचा विरोध असतानाही त्या ठिकाणी आम्ही ही सीट काढून दाखवलेली होती. आणि ह्या याच्यामध्ये 1997ला ज्यावेळेस जी लोकांची उचल होती की त्यांनी
नानांनी दगड दिला तर दगड त्या ठिकाणी निवडून आणायचा जो प्रयत्न आहे, तर आजपर्यंत नानांनी जेवढे उमेदवार त्या ठिकाणी उभे केले होते तेवढे उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर. आणि त्यांना नगरसेवक बनवलेला आहे. पण एकच आहे की आम्ही जो टिकवून ठेवलेली जी गोष्ट आहे, म्हणजे शरद पवारांनी त्या ठिकाणी मान्य केलं की देवराम भोईर त्या ठिकाणी कुठं राहतो किंवा संजय कुठं त्या ठिकाणी राहतो, पण बाहेर दुसऱ्या वॉर्डातनं निवडून त्या ठिकाणी आपलं घर सोडून त्या ठिकाणी एरिया सोडून ज्यावेळेस निवडून येतो, तर त्यावेळेस ही गोष्ट त्या ठिकाणी पवार साहेबांनी मान्य केली होती. आणि ह्या ह्याच्यातनंच आम्ही 1997ला ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस लोकांनी काय केलं होतं की नानांनाही राग यायला नको किंवा संजय भोईरलाही त्या ठिकाणी राग यायला नको, अशी 1100 मतं त्या ठिकाणी बाद झाली होती. त्या ह्याच्यातनंही मला निवडून त्या ठिकाणी लोकांनी आणलं होतं आणि ह्या ह्याच्यातनं आम्ही आजपर्यंत काम करत त्या ठिकाणी राहिलेलो. 5 टर्म तुम्ही नगरसेवक आहात, 5 टर्म तुम्ही ह्या साईडला बसलेला आहात, सभागृहात महानगरपालिकेच्या ह्या साईडला बसलेला आहात, त्या साईडला कधी बसणार? ते ह्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येकाचे नशीब त्या ठिकाणी स्टार जे बोलले जातात ना, की आज मी जे पद त्या ठिकाणी भूषवले, म्हणजे प्रभाग अध्यक्षपासून तर त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता, त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम केलं. आता पुढची स्टेप त्या ठिकाणी आहे, साहेबांचा शब्द आहे आणि त्या शब्दाखातीर त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि ह्यावेळेस आम्ही साहेबांना चांगलं मताधिक्य त्या ठिकाणी आजूबाजूच्या वार्डात नाही त्या ठिकाणी आम्ही काढून देणार आहोत. जरी युती असली किंवा नसली तरीही आम्ही आमच्या भागात त्या ठिकाणी ज्या सीट त्या ठिकाणी दिल्या जातील त्या सीटवरती त्या ठिकाणी आम्ही आमचं शिवसेनेचं त्या ठिकाणी जो संपूर्ण ताकद आहे ती ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रचंड असा मोठा विकास झालेला आहे या सगळ्या कामामध्ये, म्हणजे ठिकठिकाणी असं फिरताना जाणवत असतं की भोईर कुटुंबियांचं एक विजन तिथे जाणवत असतं. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजे आपल्याकडचं जे उद्यान आहे आता, कल्पतरूचं जे उद्यान झालेलं आहे नमो गार्डन, हे तर संपूर्ण आशिया खंडात आता फेमस होत चाललेलं आहे. कशा पद्धतीने उद्यान घडलं ते थोडक्यात सांगायचं. याच्यामध्ये असं आहे की आम्ही मागितलं होतं इंटरनॅशनल स्टेडियम मागितलं होतं की ते इंटरनॅशनल स्टेडियम ज्यावेळेस शरदचंद्रजी पवार स्टेडियमचं त्या ठिकाणी ओपनिंग, मिनी स्टेडियमचं ओपनिंग झालं होतं, त्यावेळेस पवार साहेबांनी 100 कोटी BCCIच्याकडनं त्या ठिकाणी देण्याचं कबूल केलं होतं. आणि ती 25 एकर जागा जी बायर इंडिया कंपनीमध्ये निघाली होती आणि ती 25 एकरमध्ये आम्हाला इंटरनॅशनल स्टेडियम त्या ठिकाणी तयार करायचं होतं. त्याच्यानंतर साहेबांचं स्वप्न त्या ठिकाणी होतं की ठाणे शहरामध्ये एक मोठं गार्डन त्या ठिकाणी करायचं, म्हणून साहेबांनी ही बायर इंडिया कंपनीची जागा त्या ठिकाणी आपण सेंटर पार्क त्या ठिकाणी तयार करायचा हा जो मानस होता तो आम्ही त्या ठिकाणी सेंटर पार्क बनवलेला आहे. आणि मागणी माझीच होती त्या ठिकाणी की सेंटर पार्क बनवावं आणि लोकांना म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ती वयस्कर लोकांपर्यंत तर त्या याच्यामध्ये सर्वांनी जाऊन फिरून त्या ठिकाणी आपला आनंद लुटावं या दृष्टिकोनातनं आम्ही हा संपूर्ण सेंटर पार्क त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि तो सेंटर पार्क लोकांना आता चांगल्या पद्धतीने उपयोगात त्या ठिकाणी येतो आहे. जर बघितलं आपण तर शनिवार रविवारचा जो त्या ठिकाणी जर विचार प्रचंड गर्दी असते, जी गर्दी असते 10 ते 20 लोक त्या ठिकाणी व्हिजिट करतात येतात आणि ह्या याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा सेंटर पार्क त्या ठिकाणी तयार केलेला आहे. कोलशाची चौपाटी पण खूप झाली आहे. चौपाटी त्या ठिकाणी जी आहे त्याच्यामध्ये आम्ही चौपाटी तयार केलेली आहे. त्याच्यानंतर एक जेटी त्या ठिकाणी आहे जी वसई ते मुंबई ही जलवाहतूक सेवा जी आहे म्हणजे वॉटर टॅक्सी जी ज्याला बोललं जातं तर तीही त्या ठिकाणी आम्ही जो करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं काम चालू आहे. आणि त्याच्या ह्याच्यात जेटीचं काम त्या ठिकाणी आता चालू झालेलं आहे. आणि त्या ह्याच्यातनं वसई ते मुंबई ही जलवाहतूक सेवाही त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या याच्यामध्ये आणणार आहोत. तसंच एक कोलशेत ते काल्हेर हा ब्रिज त्या ठिकाणी तयार करून हे जर आपण ट्रॅफिकमधनं जो जातो तो ट्रॅफिकमधनं न जाता इकडनं कोलशेतवरनं आपण काल्हेर आणि भिवंडी साईडला त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो अशा पद्धतीचा. आणि चांगल्यापर्यंत हा ब्रिज पूर्ण होईल. हा तरी पण 2 ते 3 वर्ष त्या ठिकाणी लागतात, कारण तो ब्रिज झाला तर खूप मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या सुटू शकते. 2 ते 3-4 वर्ष त्या ठिकाणी लागतात. एक्झॅक्टली. एक ना तुम्ही सगळ्यांनी म्हणजे एखादा नगरसेवकाने काम करायचं ठरवलं तर काय लेवलचं काम होऊ शकतं हे जर का बघायचं असेल ना तर देवराम भोईर कॉलेज म्हणून आता कोलशेत रस्त्यावर सुरू झालेलं आहे. आणि ही संकल्पना देवराम भोईर आणि
संजय भोयर या दोघांची आहे, पण संजय भोयर तिथलं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन बघतात. संजयजी, मला सांगा की त्याच्या कॉलेजचं स्वप्न जे होतं त्या स्वप्नाविषयी सांगा, आणि त्याच्यावेळेस साकारलं, पूर्ण झालं, त्यावेळेस काय वाटलं त्याविषयी सांगा. कारण मी ते बघितलेलं आहे, खूप सुंदर आहे ते. नानांचा जो स्वप्न तरी केला होता की नानांनी एक विचार केला होता की मी जर शिकलो नाही पण माझ्या भागातली मुलं त्या ठिकाणी चांगली पद्धतीने शिक्षण घ्यायला पाहिजे. जो KG to PG हा जो कन्सेप्ट त्या ठिकाणी त्यांचा होता की त्या याच्यामध्ये KG to PGचा जो कन्सेप्ट आहे की त्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातनं जो नानांचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. आणि तो प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही जो स्वप्न त्या ठिकाणी प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. याच्यामध्ये असं आहे की जर विद्याप्रसारक संस्थेची विद्यालय बालकुंभ ही ह्या संस्थेमध्ये मीही त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि माजी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून मी माझं त्याच्यामध्ये एक विचार होता की आपल्या भागातली जी मुलं त्या ठिकाणी असतील, आपले मित्र असतील, आपला परिवार त्या ठिकाणी असेल, तर ह्यातली मुलं जी त्या ठिकाणी आहेत की शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. म्हणजे त्या याच्यातनं आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यायला पाहिजे. म्हणून ह्या विद्याप्रसारकमध्ये आपण KG to 12वीपर्यंत त्या ठिकाणी जो विषय त्या ठिकाणी आहे, 12वीपर्यंत शिक्षण ह्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी घेता येतो. आणि जो नानांनी जो स्वप्न बघितलं होता की ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी कुठं आपल्या वार्डातनं त्या ठिकाणी करायला पाहिजे, तर घोडबंदर पट्ट्यामध्ये असं त्या ठिकाणी कुठंच कॉलेज त्या ठिकाणी नाही की त्या याच्या ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी जो पूर्ण त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे सिनियर कॉलेज जो आहे तर त्या याच्यासाठी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि त्याच्यामध्ये आणखी आम्ही जे कोर्सेस त्या ठिकाणी आणणार आहोत, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे. आणि त्या याच्यातनं प्रत्येकाची इच्छा असते की बाबा आपल्याला ह्या कोर्सेस त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत, तर त्या कोर्सेसमध्येही त्या ठिकाणी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे हा जो स्वप्न नानांचा होता की नानांचं KG to PGचा हा स्वप्न होता, तो आम्ही कॉलेज त्या ठिकाणी माग्या माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक आम्हाला ती संस्थेसाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध आम्ही महानगरपालिकेकडनं करून घेतली आणि त्या याच्यातनं चांगलं शिक्षण त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण देता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. असं असतं ना की पुढची पिढी ही अधिक 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 प्रगत होत जाते. म्हणजे नानांनी एक बेंचमार्क सेट केला, संजय देवराम भोयरांनी तो बेंचमार्क आणखी पुढे नेला आणि आता पुढची पिढी म्हणजे संजय सरांची जी मुलं आहेत, माझ्या मते संजना आणि विकेश आय थिंक मॅनेजमेंट केलेलं आहे, करेक्ट? हो. आणि संजना मॅडम त्यांनी लॉ केलेला आहे. आणि काय स्वप्न आहे या दोघांकडनं तुमचं? याच्यामध्ये असं आहे की ह्या संपूर्ण जो प्रभाग त्या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे, या प्रभागाच्या बाहेरही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम होणं गरजेचं आहे आणि सेवा करणं गरजेचं आहे. जसे आम्ही त्या ठिकाणी नानांपासून जी सुरुवात आमची केलेली आहे की नानांनी जी सुरुवात केली त्याला सांभाळणारं आम्ही आहोत आणि त्याच्यानंतर आमच्या पिढीने त्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे. जे साम्राज्य त्या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे, आपण जर बघितलं तर कुठल्याही आमदार खासदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये असे मोठे प्रोजेक्ट त्या ठिकाणी घेतले नाही. जर आपण बघितलं असेल की ह्या याच्यातनं एक चांगलं स्विमिंग पूल त्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे तरंग तलाव हा बालकुंभला त्या ठिकाणी आपण केलेला आहे. त्याच्यानंतर आपण शरदचंद्रजी पवार मिनी स्टेडियम त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर कॉलेज त्या ठिकाणी तयार केलं, सेंटर पार्क त्या ठिकाणी आपण तयार केलं, एस्कॉनचं मंदिर त्या ठिकाणी या भागात आणलेलं आहे, कोलशीत चौपाटी त्या ठिकाणी केलेली आहे, कलादालन त्या ठिकाणी आपण जे केलेलं आहे तो कलादालन त्या ठिकाणी आहे. ह्या याच्यातनं ह्या जेवढ्या त्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी आणायचा जो प्रयत्न आहे, चांगले रस्ते त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. एक आयडियल लूक ज्याला दिला जातो ना, लंडन पॅटर्न जो वापरला जातो, तर आपण कोलशेत रस्ता त्या ठिकाणी जर बघितलं तर रात्री जर आपण बघितलं तर तो कोलशेत रस्ताही त्या ठिकाणी आपल्याला एक लंडन पॅटर्नसारखं रात्रीही लोक चांगल्या खुल्या मनाने त्या ठिकाणी फिरू शकतात अशा पद्धतीचं त्या ठिकाणी रस्ता आपण तयार केलेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करण्यासाठी जर आमच्या मुलांचं त्या ठिकाणी आमचं एकच स्वप्न आहे की जे कॉलेज त्या ठिकाणी तयार केलेलं आहे, ज्यांनी लंडनमधनं डिग्री त्या ठिकाणी संजयनानी त्या ठिकाणी घेतलेलं आहे लॉची, तर त्या बॅरिस्टर म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस ती बनून आली त्याच्यानंतर त्यांना हायकोर्ट त्या ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहे. त्याच्यानंतर मग आपण या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. आणि विकेशचं जर एक बोललं तर बिझनेस आपण जे सुरुवात केलेलं आहे त्याच्यापेक्षाही चांगलं बिझनेस त्या ठिकाणी चांगल्या रूपाने त्या ठिकाणी घेऊन यावं
असं आमचं त्या ठिकाणी स्वप्न आहे. आणि ह्या प्रभागातल्या लोकांना त्याचा फायदा त्या ठिकाणी कसा होईल किंवा त्या मुलांना यंग जनरेशनला त्या ठिकाणी कसा होईल त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करतो. जाता जाता काय सांगाल, महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. माझ्यामध्ये फेब्रुवारीच्या एंडला किंवा मार्च महिन्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लागेल. काय स्वप्न आहेत? जो त्या ठिकाणी ठाणे शहराचा जो स्वप्न त्या ठिकाणी आहे की माननीय दिघे साहेबांचा जो त्या ठिकाणी दिघे साहेबांनी जो ठाणा घडवलेला आहे तोच ठाणा त्या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी घडवत आहेत. आणि त्या याच्यातनंच आम्ही ह्या ठाणे शहराला एक चांगलं काही देणं आहे. तर शिंदे साहेबांच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्ही चांगल्या आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये जर आज बघितलं असेल की ठाणे शहरामध्ये ठाणे मतदार महानगरपालिकेच्या पूर्ण हद्दीमध्ये साहेबांनी साहेबांच्या याच्या डोक्यामध्ये जो कन्सेप्ट आहे की चांगलं ठाणे शहर त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण ठाणे हा मतदारसंघ त्या ठिकाणी जो आहे किंवा ठाणे महानगरपालिकेचं जेवढे त्या ठिकाणी मतदार त्या ठिकाणी येतात म्हणजे आमदारकीचं त्या ठिकाणी जर 2.5 ते 3 त्या ठिकाणी आमदार जे येतात तर त्या याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेची जेवढी हद्द त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये चांगली डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि ठाणे शहरामध्ये जर आपण याचा जर विचार केला तर ठाणे शहरामध्ये जर मुंबईवरनं ठाणे शहरात आलो तर चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळायला पाहिजेत. तर त्या गोष्टीचा तो त्या ठिकाणी विचार आहे. आणि ठाणे महानगरपालिकेच्या जी सत्ता त्या ठिकाणी येईल त्या सत्तेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंटचं कन्सेप्ट हे आम्ही आमच्या डोक्यामध्ये असल्यामुळं आम्हाला ठाणे शहर एक चांगलं घडवायचं आहे. आणि ठाणे महानगरपालिका या हद्दीमध्ये जेवढं त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल आणि लोकांपर्यंत आणता येईल तो प्रयत्न त्या ठिकाणी आहे. कला, क्रीडा, शैक्षणिक ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न असणार आहे. चांगले रस्ते त्या ठिकाणी असतील किंवा चांगली डेव्हलपमेंट त्या ठिकाणी व्हावी या माध्यमातून संपूर्ण स्लम जी एरिया त्या ठिकाणी आहे तो क्लस्टर आणि SRAच्या माध्यमातून ही डेव्हलपमेंट त्या ठिकाणी जी करायची आहे आणि चांगले रस्ते त्या ठिकाणी डेव्हलप होतील. चांगले ग्राउंड्स त्या ठिकाणी आम्हाला जे आम्ही एक मागितलेलं आहे कलर गेम कंपनीमध्ये जे ॲमेझॉनने त्या ठिकाणची जागा त्या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये 7.5 एकरमध्ये चांगलं बालकोम गावासाठी आणि आजूबाजूच्या परिसरासाठी एक चांगलं मैदान त्या ठिकाणी होईल. आणि त्या याच्यानं स्टेडियम त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न आहे की त्या आज जर बघितलं आपण की जेवढ्या कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी तयार झालेत कुठेही खेळण्यासाठी मैदान त्या ठिकाणी उपलब्ध नाही. असे मैदानही त्या ठिकाणी ठाणे शहरांमध्ये करण्याचा प्रयत्न असणार आहे. अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रत्येक आमचा मानस त्या ठिकाणी आहे. आणि शिंदे साहेबांचाही तो मानस आहे की स्वप्न आहे की ठाणे शहर ठाणे संपूर्ण महानगरपालिकेला कसं डेव्हलप त्या ठिकाणी करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी असणार. हे सगळं करायचं तर महापौर व्हावं लागेल दादा. ह्याच्यामध्ये जो साहेबांचा त्या ठिकाणी ज्यांच्यावरती विश्वास आहे ते साहेब त्या ठिकाणी ज्या विश्वासाने त्या ठिकाणी जबाबदारी देतील ती जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारणार. तर हे होते संजयजी. आणि संजयजी आमच्याशी आज त्यांनी वाढदिवसानिमित्त गप्पा मारलेल्या आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.